बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय गौरानिताय 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 जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय ओम विश्वपाद परमहंस परिजगाचार्य श्री श्रीमदेसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय ओम विश्वपाद परमहंस परिजगाचार्य श्री श्रीमद भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर श्रील प्रभुपाद की नामाचार्य हरिदास ठाकुर की प्रेम से बोलो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार शिवासदि गौर भक्त वृंद की वृंदावन धाम की मायापुर जगन्नाथपुरी धाम की अनंत कोटि वैष्णव वृंद की all glories to assembled devotees, all glories to assembled devotees, all glories to assembled devotees, all glories, all glories, all glories to Shri Guru and Gauranga. हरे कृष्णा. आज रविवारच्या नांदेड प्रवचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी श्लोक क्रमांक 22 अध्याय 9 मधून आपण वाचन करूया. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. श्री प्रभुपादांनी याचं ट्रान्सलेशन असं केलं आहे. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो. तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारा कृष्ण भावने वाचून ज्याला क्षणभरी राहावत नाही तो दिवसातून 24 तास केवळ श्रीकृष्णांचेच चिंतन करतो. तो श्रवण कीर्तन स्मरण वंदन अर्चन पादसेवन दास्य साख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीमध्ये रममाण झालेला असतो. अशा भक्तांना आत्मसात्कारामध्ये परिपूर्णता प्रदान करणाऱ्या अशा सर्व क्रिया मंगलमयी आणि दिव्य शक्तींनी परिपूर्ण असतात. यामुळे भगवत भक्त भगवंतांचे केवळ सान्निध्य प्राप्त करण्याची इच्छा करतो.
असा हा भक्त निस्संदेह विना प्रयास भगवत प्राप्ती करतो. यालाच योग असे म्हणतात. भगवत कृपेमुळे अशा भक्ताला भौतिक बद्धावस्थेत पुन्हा कधीच परतावे लागत नाही. क्षेम म्हणजे भगवंतांचे अहतकी संरक्षण होय. योगाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्याकरिता भगवंत भक्ताला सहाय्य करतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होतो तेव्हा त्याचे दुःख पूर्ण बद्धावस्थेत पतन होण्यापासून रक्षण करतात. तर हे श्लोक खूप महत्वाचा आहे. श्रीकृष्णांनी भरपूर प्रकारे भगवद्गीतेत आपल्याला वेगवेगळे ज्ञान दिलेले आहे, वेगवेगळे उदाहरण दिलेले आहेत. आणि याच्यात त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही फक्त माझ्याकडे या, तुमच्याकडे जे आहे त्याचं मी रक्षण करेल आणि तुमच्याकडे जे नाही आहे ते मी तुम्हाला प्रदान करेन. सारांशमध्ये असं आहे की आपण जर आपलं एक पाऊल भगवंतांकडे टाकलं तर भगवंत 1000 पाऊल आपल्याकडे टाकतात. पण ते एक पाऊल आपण भगवंतांकडे टाकत का नाही आहोत? एक महत्वाचं कारण असं असते की आपण याच्यावर विचार करतो का? सकाळी उठल्यावर आपण अगरबत्ती लावतो, घंटी वाजवतो, भगवंतांसमोर आपली लिस्ट देतो, मला हे हवंय, हे हवंय, हे हवंय, भगवंता मला सुख समृद्धी दे, आणि आपण आपल्या ड्युटीवर जातो. झालं. इट इज मोर लाईक अ बिझनेस. भगवंतांना आपण बिझनेसमॅन म्हणून मला हे दे, भगवंता तुम्हाला पास कर, मी तुला ₹1.25 प्रसाद चढवेल. भगवंता तुम्हाला लॉटरी लाव, मी तुम्हाला 201 रुपयाचे काय म्हणणार 1 करोडची लॉटरी लाव, मी 201 रुपयाचे पेढे देईल. इन नथिंग बट बिझनेस. या श्लोकामध्ये बिझनेसचं काहीही उदाहरण नाही आहे. श्लोकाचा अर्थ असा आहे की भगवंतांमध्ये आणि आपल्यामध्ये एक नातं असायला पाहिजे. जेव्हा कृष्ण युद्धमध्ये होता आणि तो अर्जुनाचा सारथी झाला होता, आपण जेव्हा टॅक्सीत बसतो, आपण टॅक्सीवाला काय म्हणतो, भाई साहब राईट लेना, लेफ्ट लेना, सीधा चलना, है ना. युद्धामध्ये करोडो लोक एकासोबत फायटिंग करत असतात, कोणाचा आवाज कुठे जाणार? तर अर्जुन कृष्णाला पाठीमागे राईट साईडला लात मारायचा, मग कृष्णा राईटला जायचा, लेफ्ट साईडला लात मारायचा, कृष्णा लेफ्टला जायचा, मधात लात मारायचा, कृष्ण समोर जायचा. भगवंत साक्षात परमपुरुषोत्तम भगवान आपल्या भक्ताच्या हात पायाचे लात खातोय, पण त्यांना आनंद येतो. हे आहे भगवंत आणि भक्तांचं नातं. तरी आपण भगवंतासमोर पाऊल का नाही टाकत आहोत? हा एक प्रश्न सदैव आपल्या मनात असायला पाहिजे. जसं एक सुंदर उदाहरण आहे, भरपूर ठिकाणी असं प्रिंटेड पण असते की मी जेव्हा चालत होतो समुद्र किनाऱ्यावर तर माझे मागे बघितले तर माझे 2 पावलं होते आणि बाजूला 2 पावलं होते. माझे 2 पावलं आणि भगवंतांचे 2 पावलं. पण जेव्हा मला प्रॉब्लेम होता, जेव्हा मला त्रास होता, तेव्हा मी मागे वळून बघितले, फक्त 2च पावलं होते. याचा अर्थ काय? याचा अर्थ आनंदात भगवंत माझ्यासोबत आहे आणि दुःखात भगवंत मला सोडून जातात. हे माझं तात्पर्य आहे. पण जेव्हा आपण आचार्यांना विचारतो तात्पर्य काय आहे, तर आचार्य सांगतात, काय सांगतात? आचार्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की जे 2 पावलं मागे तू बघतोयस ते तुझे नाही आहे, ते भगवंतांचे आहेत. भगवंतांनी तुला खांद्यावर घेतलंय आणि ते पुढे चालले आहेत तुझ्या दुःखाच्या क्षणात. हे आहे आचार्याचं महत्व. म्हणजे सुख असो किंवा दुःख असो, भगवंत कधीच आपल्याला सोडून जात नाही. पण आपल्याला वाटते सुख म्हणजे भगवंत सोबत आहे, दुःख म्हणजे भगवंतांनी माझ्यावर राग काढलाय. आचार्य कितीतरी सुंदर उदाहरणं देतात, कितीतरी शास्त्रामध्ये उदाहरण दिलेले आहे की भगवंतांनी किती साथ दिला आपला. मला जर भगवंतांबद्दल फेथ हवाय, माझी निष्ठा असायला पाहिजे की खरंच भगवंत मला सोडून नाही जाणार, तर शास्त्रामध्ये भरपूर उदाहरण दिले आहे.
सर्व उदाहरण नाही आपण बोलणार, पण काही उदाहरण आपण घेऊ. सर्वात पहिलं आणि सर्वात चांगलं उदाहरण जे मला आठवते ते म्हणजे गजेंद्रचं. गजेंद्र एक हत्ती होता. तो आपल्या बायको आणि मुलांसोबत छान पाण्यामध्ये खेळायचा. ते एकदा पाण्यामध्ये खेळता खेळता तिथे काय झालं, एक मगरमच्छ आला आणि मगरमच्छनी हत्तीचा पाय पकडला. ही गोष्ट सत्ययुगाची आहे. तर मगरमच्छ पाण्याचा राजा आहे आणि हत्ती जो आहे तो काय म्हणतात पृथ्वीचा राजा आहे. तर पाण्यामध्ये त्याला जमत नव्हतं, पण तरी त्यांच्यामध्ये लढाई झाली 1000 वर्ष त्यावेळेसची. आणि त्या 1000 वर्षामध्ये कधी हत्ती बाहेर निघायचा प्रयत्न करत होता तर कधी मगरमच्छ आतमध्ये न्यायचा प्रयत्न करत होता. त्या हत्तीने बाहेर बघितलं, त्याचे मुलं त्यांची बायको, या मला वाचवा, पण ते सर्व पळून गेले. हा हत्ती एकटा लढाई करतोय आणि शेवटी त्याला त्याचं पुनर्आयुष्य आठवलं, पहिलं आयुष्य ज्याच्यात ते भगवंतांचे मोठे भक्त होते. ते डिटेलमध्ये नाही जाऊया, पण जसं त्यांना ते आठवलं, त्यांनी आजूबाजूला बघितलं, त्यांना एक कमळ दिसलं. त्यांनी त्यांच्या काय म्हणतात सुंडने ते कमळ उचललं आणि भगवंतांकडे आकाशासमोर असं दाखवून भगवंतांना ते ऑफर केलं. झालं, एक पाऊल त्यांनी उचललं. त्याचं रिॲक्शन काय झालं, वैकुंठ लोकामध्ये भगवंतांनी जसं ते बघितलं की माझा प्रिय भक्त त्रासलेला आहे आणि तो एक कमळ मला देतोय, तर ते लगेच गरुडाला बोलले, चल लवकर, माझ्या भक्ताला माझी गरज आहे. गरुड आलंय, सर्वात फास्ट पक्षी म्हणजे गरुड. म्हटले अजून लवकर चल, अजून लवकर चल. गरुड थकला एवढ्या फास्ट वेगाने चालून सुद्धा. गरुड बेशुद्ध झाला. आता गरुड पण भगवंतांचा भक्त आहे, खाली हत्ती गजेंद्र भगवंतांना बोलवत आहेत, याला पण सोडता येत नाही, त्यालाही सोडता येत नाही. तर भगवंतांनी स्वयं गरुडाला आपल्या खांद्यावर ठेवलं आणि ते पळायला लागले. आणि ते एवढ्या जोरात पळायला लागले की त्यांचं खालचं वस्त्र जे आहे धोतर ते हळूहळू निसटायला लागलं. तर त्यांनी एका हाताने धोतर धरलं, एका हाताने गरुडाला धरलं आणि धावत गजेंद्रकडे आले. आणि आल्याबरोबर त्यांनी सुदर्शन चक्राने त्या क्रोकोडाईलचा संहार केला आणि त्यांना मुक्ती दिली, भक्ती मार्गावर आणलं. तर एक पाऊल गजेंद्रने ठेवलं तर काय झालं, भगवंत स्वयं आले. तरी आपल्या हृदयात का इच्छा होत नाही की आपण भगवंतांपुढे जायला पाहिजे. दुसरं उदाहरण म्हणजे एक सुंदर लीला जे सर्वांना माहीत आहे, ती म्हणजे नरसिंह लीला. प्रल्हाद महाराज ते भगवंतांचे अतोनात भक्त होते. त्यांची एवढी सेवा भावना होती की ते दिवस रात्र भगवंतांचं गुणगान करायचे. सर्वात पहिलं नगर संकीर्तन ज्यांनी केलं ते म्हणजे प्रल्हाद महाराज. शाळेत त्यांनी सर्व मुलांना म्हटलं, उठा आपण हरे कृष्ण महामंत्र गाऊया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्व लोक नाचू लागले, गाऊ लागले. मुलं आनंदात, प्रल्हाद महाराज आनंदात. पण हिरण्यकशिपूला राग आला. त्यांनी कितीतरी आतोनात त्रास दिले त्यांना. पण शेवटी काय झालं, शेवटी जेव्हा ते प्रल्हाद महाराजांना मारणार होते ते म्हणले, मी तुझा संहार करणार, तुझा देव तुला वाचवेल का? तर हो, मला विश्वास आहे, माझा देव मला वाचवेल. तो होता एक पाऊल भगवंतांवर विश्वास ठेवणं. तरी कुठे आहे तुझा भगवंत? कुठेच दिसत नाही. ते म्हणले, माझे भगवंत सर्वीकडे आहे. या पिलरमध्ये आहे का? हो, इथे पण आहेत ते. आता भगवंत ते स्वयं भगवान वैकुंठ धाम वृंदावन धाम मध्ये राहणारे, त्यांच्या भक्ताच्या त्या एका शब्दाला खरं ठरायला ते त्या पिलरमधून बाहेर आले. त्यांनी हिरण्यकशिपूने एक लात मारली आणि जसं ते प्रल्हाद महाराजचा संहार करायला चालले होते, एक जोरात गर्जना झाली आणि त्या पिलरमधून नरसिंहदेव भगवान बाहेर आले.
नरसिंहदेव भगवान की. हे आहे भगवंतांचं प्रेम आपल्यासाठी. आणि पुढची गोष्ट तुम्हाला माहीतच आहे, त्यांची लढाई झाली आणि त्यांनी त्यांना मारून टाकलं. कशासाठी? प्रल्हाद महाराजांना प्रोटेक्ट करायसाठी. आज सुद्धा आपण जेव्हा आपण काय म्हणतात ट्रिपवर जातो, घराबाहेर निघतो, तेव्हा आपण नरसिंहदेवाची प्रार्थना करतो. का? की हे भगवंता मला प्रोटेक्शन दे. एवढा विश्वास असायला पाहिजे आपल्याला नरसिंहदेवावर. नंतर मग दुसरी एक सुंदर लीला जी म्हणजे द्वापर युगामध्ये कृष्ण आणि यशोदा मैयाची. करोडो करोडो वर्ष तपस्या केल्यानंतर जेव्हा त्यांना विष्णू भगवान खुश झाले, ते म्हणले काय हवंय? ते म्हणले मला तुम्ही पुत्र बनून हवेत. आणि मग ते यशोदा मैया आणि नंदबाबा बनून गोकुलधाममध्ये आले आणि तिथे भगवान कृष्णाचा जन्म झाला. खूप सुंदर लीला केल्या त्यांनी. फक्त एक प्रार्थना केली, मला तुम्ही माझे बाळ म्हणून हवे आहेत. नो बिझनेस, काहीच नाही, फक्त एक मातृप्रेम दाखवण्यासाठी. तर जेव्हा भगवंत आले, ते कृष्ण यशोदा मैया सुंदर मलाई बनवायची, आपलं माखन बनवायची. ते माखन बनवायचं पण सुंदर उदाहरण दिलेलं आहे. नंदबाबाकडे 1 करोड गायी होत्या. त्यांचे एकट्याचे 1 करोड गायी होते. विचार करा, जेवढे ग्वालबाल आहेत दर एकाकडे गायी होत्या. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गायीचं प्रामुख्याने का हे वर्णन करतो? कारण कृष्णाला गाय फार प्रिय आहे, म्हणून त्यांचं नाव गोपाल म्हणून आहे. तर 1 करोड गायीमध्ये 1 लाख गायी फार स्पेशल होत्या. तर त्या 1 लाख गायीला नंदबाबा आणि यशोदा मैया खूप सांभाळून जपायच्या. आणि त्या 1 लाख गायीचं दूध जे असायचं ते 100 स्पेशल गायीला द्यायच्या. आणि मग ते 100 गायी जे दूध घ्यायचे, जे अमृतवाणी असायचं, त्याला यशोदा मैया माखन बनवायच्या. आणि माखन बनवताना पण हृदयाने भगवंतांचं नाव गुणगान करायचे. आणि ते माखन बनवता 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 त्या मंत्रमुग्ध होऊन जायच्या कृष्णाच्या प्रेमाने. आणि मग ते माखन जे बनायचं ते कृष्णाला द्यायचे. ते एकदा असंच कृष्ण झोपेतून उठले, यशोदा मैया माखन बनवत होती, कृष्ण रडायला लागले. यशोदा मैयाने त्याला आपल्या जवळ घेतलं, आपलं दूध पाजायला लागले. तर आध्यात्मिक धाममध्ये सर्व जिवंत आहे. तर जे दूध त्यांनी उकळायला ठेवलं होतं, त्या 1 लाख गाईचे 100 गाई, ते 100 गाईचं जे दूध आहे उकळायला ठेवलं होतं, ते दूध म्हटले की अरे, जर कृष्णाआधी यशोदा मैयाचं दूध पिलं आणि त्याचं पोट भरलं तर माझं काय होणार? मी आत्महत्या करतो. तर दूध उतू गेलं आणि उतू जाऊन दूध, आपण आग लावतो ना, त्या आगीमध्ये उडी मारली. तर यशोदा मैयाने म्हटलं अरे, हे दूध उतू चाललंय. त्यांनी लगेच कृष्णाला बाजूला ठेवलं आणि धावत जाऊन त्या दुधाला बाहेर काढलं. त्या ह्याच्यात कृष्ण रागावले की मला सोडून माझी मैया का गेली? ते म्हटले आता मी रागावलोय. यशोदा मैया पण म्हटली की ते दूध मी कृष्णासाठी त्याच्यातून लोणी बनवणार, ते उतू नाही जायला पाहिजे, म्हणून तसं धावत जाऊन त्यांनी घेतलं. तिचं पण भगवंतांबद्दल प्रेमापोटी ती गेली आणि कृष्ण रागात होते. ते राग पण आपल्या आईच्या प्रेमाबद्दल होतं. आणि मग त्यांनी काय केलं? माखन तोडायला लागले मटक्या. आणि मग ते माखन वानराला खाऊ घालायला लागले. यशोदा मैया परत आली, म्हटली अरे काय झालं, कृष्ण कुठे गेला? तर त्यांनी इथे शोधलं तर बघितलं सर्व मटके तुटलेले आहेत, माखन पसरलेलं आहे, माकडं माखन खात आहेत. यशोदा मैयाला राग आला. लगेच जवळपासची छडी पकडली आणि कृष्णाला शोधायला लागले. कानाच का नटखट आहे ना, कानाने किया है. आणि जसं कृष्णाने बघितलं की मैया येते काठी घेऊन, लगेच ते याच्यावर काय होतं त्याला, उखळवर बसले होते, ते उखळच्या खाली उतरले आणि धावायला लागले. यशोदा मैया धावते, कृष्ण धावतात आहे. या पूर्ण जगामध्ये मोठे मोठे ऋषीगण मनाच्या वेगाने धावत कृष्णाला पकडू शकत नाही, तर यशोदा मैया कशी पकडणार? पण तरी यशोदा मैयाचा प्रयत्न चालू होता. ती थकून गेली. यशोदा मैया, कृष्णाने बघितलं माझी मैया थकली आहे,
ते पण थांबले, मैयाकडे गेले. जसे मैयाकडे गेले, मैयाने त्याला पकडलं. ते म्हटले, तू नटखट झालाय, आता मी तुला उखळणी बांधेल. मग काय केलं त्यांनी? उखळणी बांधायचा प्रयत्न केला. दामोदरीला एवढी सुंदर झालेली आहे की जो धागा त्यांनी धरून बांधायचा प्रयत्न केला तो धागा 2 बोटांनी छोटा व्हायचा. मग ते बाकी गोपी आल्या, ते म्हणलं, अरे कृष्णाला पनिशमेंट मिळते, चला बघूया. मग त्या सर्वांनी दोरे धागे आणले. ते सर्व गाठ बांधून जेव्हा ते पूर्ण उखळला बांधून जेव्हा कृष्णाच्या पोटापाशी आणायचे तर 2 बोटं छोटे व्हायचे. यशोदा मैया थकून गेली. तर कृष्ण म्हटले, तू काय एवढी थकत आहे, थांब मी स्वतःच बांधून घेतो. आणि त्यांनी स्वतःला बांधून घेतलं. यशोदा मैयानी प्रयत्न केला, त्यांनी एक पाऊल टाकलं तर कृष्णाने स्वयं स्वतःला यशोदा मैयाच्या प्रेमापोटी बांधून घेतलं. म्हणजे 1000 पावलं त्यांनी पुढे टाकले. अजून एक सुंदर उदाहरण म्हणजे द्रौपदी. महाभारतात जेव्हा द्रौपदीचं पूर्ण याच्यात वस्त्रहरण होत होतं सभेत, तेव्हा तिने पूर्ण प्रयत्न केला. भीष्माकडे गेली, सर्वांकडे गेली, की मोठ्या मोठ्या यांच्याकडे, की बाबा स्त्रीचं वस्त्रहरण होते पूर्ण सभेमध्ये, फार चुकीची गोष्ट आहे. कोणीच मदत नाही करू शकले. आणि जशी त्यांची साडी ओढायला लागली, त्यांनी दातामध्ये पहिले हाताने साडी पकडली पण काही होईना, मग दातात साडी पकडली तरी काही होईना. आणि शेवटी त्यांना कळलं मी काहीच करू शकत नाही. त्यांनी हात वर करून, हे गोविंदा, हे गोपाला, असा हात वर केला, मदत कर. तो एक पाऊल त्यांनी भगवंतांसमोर टाकलं. भगवंतांनी काय केलं? 1000 फुटाची साडी बनवून त्यांचं संरक्षण केलं. ते आहे भगवंतांचं प्रेम. एवढे उदाहरण आपण देतोय, पण आपल्या मनात भगवंतांप्रती ती इच्छा का जागरूक होत नाही की खरंच मी जेवढं भगवंतांना भेटायला लालायत आहे त्याच्या करोडो पटीने भगवंत आपली वाट पाहत आहेत. आचार्यांनी सांगितलं आहे की जेव्हा आपण भक्ती मार्ग आपला पूर्ण होतो आणि आपण गोलोक वृंदावनमध्ये जातो, गेटवर कोण उभं असते? स्वयं भगवान कृष्ण. आपले गुरु असतात आणि गुरु आपल्याला भगवंतांना सुपूर्द करतात की मी या भक्ताला या जन्म मृत्यू भवऱ्यातून बाहेर आणलंय. बस त्यांना फक्त एक हवं आहे, तुम्ही एक पाऊल भगवंतांकडे टाका. पण परीक्षा कठीण आहे ना. भक्ती मार्गामध्ये तुम्ही हे नका करू, हे नका करू, असं नका करू, तसं नका करू, असं वागा. अरे मला तर असा गुरु पाहिजे जो म्हणेल तुम्हाला जे करायचंय करा, मला फक्त महिन्यातून एकदा डोनेशन बॉक्समध्ये पैसे टाका, मी तुमच्या कानात एक मंत्र म्हणेल, तो मंत्र म्हणा, जेव्हा जमेल तेव्हा म्हणा, बाकी काहीच गरज नाही आहे. अशा गुरुच्या शोधात आपण असतो जो माझ्या प्रकारे माझ्या इच्छेने चालेल. पण गुरु तसा नसतो. खरा गुरु तो असतो ज्यांनी इच्छाशक्ती असते की आपल्याला वैकुंठ धाममध्ये भगवंतांच्या चरणी पोहोचवायचं आहे. रस्ता कठीण आहे, पण बघा उदाहरण, आत्ताच संध्याकाळी 5 वाजता शेषशाही प्रभूंनी एवढं सुंदर आम्हाला मीटिंगमध्ये सांगितलं, तेच उदाहरण मी रिपीट करतोय की भगवंतांचं आपल्याबद्दल एवढं प्रेम आहे की आपण विचारही नाही करू शकत. सतयुगामध्ये जर तुम्हाला भगवंत प्राप्ती करायची असते तर तुम्हाला लाखो करोडो वर्ष तपस्या करावं लागते. तपस्या म्हणजे तुम्हाला जंगलात जावं लागते, तुम्हाला एका पायावर उभं राहावं लागते, खाणं पिणं बंद करावं लागते, श्वास रोखावा लागतो, एवढ्या सर्व गोष्टी करायच्या. 1 दिवस नाही, 1 वर्ष नाही, हजारो लाखो वर्ष, तेव्हा भगवंतांची प्राप्ती होते. कोणी आहे का 1000 वर्ष जगणारा इथे? नाही आहे. तर ते सतयुगामध्ये आहे. तर भगवंत म्हणते ठीक आहे, आता आपण एक स्टेप कमी जाऊया, ते म्हणजे त्रेतायुगामध्ये. त्रेतायुगामध्ये ते म्हणतात तुम्ही यज्ञ करा, आणि यज्ञ केलं आणि मला संतुष्ट केलं तर मी तुम्हाला भगवत नामी घेऊन जाणार. यज्ञ आता होऊ शकते का? सर्वात पहिली गोष्ट, यज्ञ करताना यज्ञाची सर्व बाजू जी आहे ती सोन्याने मढलेली असायला पाहिजे. हजारो ब्राह्मण एका याच्यात बोलण्यामध्ये
श्लोक बोलायला पाहिजे एका सुरामध्ये, आणि एक जरी श्लोकाचा एक वर्ड पुढे मागे झाला तर पूर्ण यज्ञ फेल, सर्व एफर्ट्स गेले. आता करू शकता का कोणी? आहे का कोणाकडे सोनं? 10,000 किलो सोनं आहे का? चला आपण इथेच यज्ञ करूया. नाही. ब्राह्मण आहेत का तसे श्लोक म्हणणारे? नाही. तर भगवंत म्हणतात ठीक आहे, द्वापर युगामध्ये या. द्वापर युगामध्ये आपल्याला डीटी वर्शिप करायची असते. तर द्वापर युगामध्ये डीटी वर्शिपच्या यांनी माध्यमाने तुम्ही भगवतधामला जाऊ शकता. पण ते डीटी वर्शिप करताना आपलं हृदय शुद्ध असायला पाहिजे, पूर्ण ते श्लोका पाठांतर असायला पाहिजे, प्रॉपर एक्झॅक्ट एटिकेट मेंटेन करायला पाहिजे. फार डिफिकल्ट आहे. असं नाही की घरी आपण घंटी वाजवतो, भगवंतांना असं मूर्ती घेतली, पाण्यात 2दा डुबकी दिली, हे असं केलं झालं. त्याची दर एक स्टेप्स आहेत, फार डिफिकल्ट आहेत. भगवंत म्हणणार ठीक आहे, ते पण नका करू. मग या कलियुगामध्ये करायचं काय? हरिनाम, हरे कृष्ण महामंत्र, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चला सर्वांनी एक हरे कृष्ण महामंत्र म्हणून एक पाऊल भगवंतांकडे टाकलं तर भगवंतांनी हजारो पावलं आपल्याकडे टाकलेत. रेस्ट अश्युअर्ड, श्री प्रभुपादांनी लिहून दिलेलं आहे की तुम्ही भगवंतांकडे फक्त एक पाऊल टाका, भगवंत तुमची काळजी घेणार. भगवद्गीतेत कृष्णाने म्हटलेलं आहे योगक्षेम महाम्यम. माझे काउन्सिलर अधिकेश्वर प्रभू ते सुंदर उदाहरण द्यायचे. दरेकाच्या जीवनात 2 अकाउंट आहेत. बँकेमध्ये अकाउंट आहे ना सर्वांचं, कोणतं आहे? सेव्हिंग आहे का क्रेडिट आहे? सेव्हिंग आहे. पण इथे ते 2 अकाउंट नाही आहे. इथे आध्यात्मिक अकाउंट आणि भौतिक अकाउंट. तर तुमचे क्रेडिट, सेव्हिंग जे काही अकाउंट आहे, FD RD, ते सर्व भौतिक अकाउंट आहेत. जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत. लहानपणी मला आठवते माझे आई वडील कितीतरी मुलांच्या नावाने आपण RD करायचो, FD करायचो. एक अकाउंट उघडायचा एक वेगळा आनंद असतो, ते सर्व उघडायचं. पण ते सर्व जे आहे ते भौतिक अकाउंट आहे, मरेपर्यंत, त्याच्या पुढे नाही. पण एक दुसरं अकाउंट आहे ते म्हणजे आध्यात्मिक अकाउंट. आता त्या आध्यात्मिक अकाउंटचं महत्त्व समजून घ्या. आध्यात्मिक अकाउंट म्हणजे काय? आज प्रभूजींनी आम्हाला एक फूल दिलं, ते फूल आम्ही अर्पण केलं, भगवंतांनी ते फूल एक्सेप्ट केलं आणि मला त्याचं काय म्हणतात भक्ती मिळाली. त्याच्यात लेट्स से 1% भक्ती मिळाली. पण मलाच मिळाली का? नाही. प्रभूजींनी मला ते एक फूल दिलं भगवंतांना अर्पण करायला, त्यांना पण तेच 100% मिळालं. असं नाही की माझा 1% बघून अर्धा त्यांना गेला, नाही, त्यांना पण तेवढेच 100% बेनिफिट मिळालं. ज्या भक्तांनी त्या पॉलिथिन बॅगमध्ये फुलं आणले त्यांना पण 100% मिळाले. ज्यांनी ते दुकानातून विकत आणले त्यांना पण 100% बेनिफिट मिळाले. ज्यांनी ते फुलं विकले त्या दुकानदाराला त्याला पण 100% बेनिफिट आहे. कुठून? डायरेक्ट राधा गोपीनाथ पडून. मी नाही म्हणत आहे, राधा गोपीनाथ आचार्य म्हणतात आहे. ज्या झाडातून ज्यांनी ते फुलं तोडून पाठवले त्याला पण 100% बेनिफिट मिळालंय. आणि ज्यांनी ते झाड लावून त्याला पाणी दिलंय त्याला सुद्धा 100% बेनिफिट मिळालंय. हे आहे एक पाऊल, एक फूल आपण भगवंतांना दिलं. विचार करा किती जणांना त्याचं बेनिफिट तेवढंच मिळालं आणि ते सर्व आध्यात्मिक बँकेत जमा झालं. तसंच जेव्हा आपण भक्तांचा संघ घेतो, दर एक क्षण भगवंतांचा संघ म्हणजे भक्तिमयचं पूर्ण ओशन आहे, सागर आहे, ते आपल्याला मिळते. त्यामुळे भक्तांच्या संघात जेव्हा आपण येतो, कृष्णाचं गुणगान करतो, जप करतो, त्याचं बेनिफिट त्या स्पिरिच्युअल अकाउंटमध्ये जाते. आणि तेच नव्हे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या स्पिरिच्युअल अकाउंटचा कॅशियर कोण आहे माहित आहे? संरक्षण करता स्वयं भगवान कृष्ण. म्हणणार अरे कसं शक्य आहे? म्हणजे आपल्या दरेकाच्या आयुष्यात जे आध्यात्मिक अकाउंट आहे ते भगवान कृष्णाने स्वयं ठेवलं आहे, सांभाळलेलं आहे. हो, ह्याच्यात लिहिलेलं आहे योगक्षेम महाम्य. मी काळजी घेईल आणि जर काही कमी जास्त आलं तर मी ते त्याच्यात टाकेल. श्रील प्रभुपाद दर एका क्षणाला म्हटलेलं आहे की तुम्हाला काही असो नसो जप हे महत्वाचं आहे. प्रभूजीने आज खूप सुंदर प्रकारे सांगितलं. 2 गोष्टी महत्वाच्या आहे प्रभुपादांनी सांगितलं. एक म्हणजे
पुस्तक वितरण, आणि दुसरं म्हणजे जप, हरिनामाचा जप. हे हरिनामाचा जप जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला अतोनात बेनिफिट मिळते, आणि ते सर्व आपल्या आध्यात्मिक अकाउंटमध्ये जाते, आणि ते अकाउंट भगवान कृष्ण आपल्याला या जन्मापासून पुढच्या जन्मात पण नेते. म्हणजे या जन्मात जर माझं 50% आध्यात्मिक झालं तर पुढच्या जन्मात माझं 0 पासून चालू नाही होत, पण 51% चालू होते. पण या जन्मात तुमच्या भौतिक बँकेत 10 करोड जमा झाले, तर पुढच्या आयुष्यात मृत्यूनंतर ते 10 करोड तुमच्या सोबत येतात का? नाही, परत 0 वरून आपल्याला चालू करावं लागतं. हे बघा भगवंतांचं महत्व. भगवंत म्हणतात मी तुम्हाला घेऊन जाणार, तुमचं जे आध्यात्मिक अकाउंट आहे मी सोबत काळजी घेईल, आणि मी ते तुमच्या पुढच्या आयुष्यात घेऊन येणार. हे आहे भगवंतांचं प्रेम. आपल्याला फक्त एक पाऊल भगवंतांसमोर न्यायचं आहे. भगवद्गीतेत एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे, एक ॲनालॉजी आहे, की आपल्या हृदयात आत्मा आहे आणि परमात्मा आहे. आत्मा म्हणजे आपण, परमात्मा म्हणजे स्वयं भगवान कृष्ण. तर ते जे आत्मा आहे ते खाण्यामध्ये संलिग्न आहे. काय करतंय? खातंय. खातंय म्हणजे काय? सेन्स ग्रॅटिफिकेशन. काय म्हणतो मराठीत? इंद्र तृप्तीमध्ये आपण फार दमलेलो आहोत. पण जे परमात्मा आहे ते सतत आपल्याकडे बघत आहेत, की कधी हा आत्मा वळून माझ्याकडे बघेल आणि कधी मी त्याला माझ्या आलिंगनात घेईल. हे महत्वाचं आहे. त्यामुळे ते एक पाऊल टाकणं महत्वाचं आहे. पण ते पाऊल काय आहे, कसं टाकायला पाहिजे, हे आपल्याला कुठून माहिती पडेल? परत भगवद्गीता, श्रीमद भागवतम, शास्त्र, भक्तांचा संघ, या सर्वांच्या मार्गे आपल्याला माहिती पडेल की पाऊल काय टाकायचं आहे. आता मी एक पाऊल पुढे टाकलं, त्यात काय गोष्ट आहे? फरक हे आहे, जेव्हा तुम्ही घरी तयार होऊन नांदेडच्या संडे फीस्ट प्रोग्रामला येता, तुम्ही जेवढे पावलं चालता ते दर एक पाऊल भगवंतांच्याकडे आहे. जेव्हा तुम्ही जॉब करता आणि त्या जॉबला जाताना तुम्ही सकाळी भगवंतांना वंदन करतात आणि तुम्ही जॉबला जाता, जॉबमध्ये जे पैसे मिळते, जे नाव मिळते, त्यांनी तुम्ही भगवंतांचा प्रचार करता. त्या पैशांनी तुम्ही भाजीपाला आणतात, फळं आणतात, फुलं आणतात, ते तुम्ही भगवंतांना अर्पण करतात. तर ते पावलं जे तुम्ही ऑफिसला जायला वापरतात ते पण भगवंतांच्या सेवेसाठीच आहे. आध्यात्मिक दृष्टीने आपण म्हटलं की मी टीचर आहे, मी जाऊन टीचिंग करतो, म्हणजे ते वेगळं आहे, आणि मी प्रोग्राममध्ये येतो ते वेगळं आहे. नाही, माझे काउन्सिलर अधिकेश प्रभूने खूप सुंदर प्रकारे सांगितलं होतं की तुम्ही जे काही गोष्ट भगवंतांना अर्पण करता ते आध्यात्मिक बँक अकाउंटमध्ये जायचे. म्हणजे जी मी ड्युटी करतो, जे मी जॉब करतो, मला माझी बॉडी मेंटेन ठेवायला मला योगा करायचा आहे किंवा जिममध्ये जायचं आहे, तो वेळ मी माझ्या बॉडीसाठी घालवतोय, ते सुद्धा आध्यात्मिक आहे. कारण हे शरीर मी भगवंतांसाठी वापरतोय, त्यामुळे याची काळजी आणि संरक्षण करण्यामध्ये मी जे काही करतोय ते भगवंतांच्या चरणी आहे. एवढे उदाहरणं आहे, एवढ्या गोष्टी आहे, पण तरी आपण ते एक पाऊल का नाही टाकत आहोत? कारण आपल्याला भगवंतांबद्दल ईर्ष्या आहे, आपल्याला भगवंतांबद्दल द्वेष आहे. कसला द्वेष? की मी भगवंत का नाही बनू शकत. या आध्यात्मिक जगामध्ये आपण होतो, तिथून आपण भौतिक जगात का आलो? कधी आपण स्वतःला विचार केलाय? कारण आपल्याला भगवंतांबद्दल प्रेम नाही आहे, पण ईर्ष्या आहे. जेव्हा आपण 20, 30, 40 वर्ष भक्ती मार्गामध्ये असतो आणि कोणी डिवोटी असं बाजूनी जाऊन असा पुढे चालला जातो, मी 40 वर्षापासून भक्तीमध्ये, हा मला हरिबोल म्हण, इथे तुला माहित आहे का मी वरिष्ठ वैष्णव आणि तुम्हाला दंडवत नाही करत. ती भावना म्हणजे भगवंत होण्याची भावना. सर्वात मोठं डेंजर जे आहे, मी चहा सोडला, एका दिवसात सोडला, 4 नियमांचं पालन, कंठीमाळा, तिलक, सर्व जमलं, पण जे सर्वात डेंजर आहे या आयुष्यात म्हणजे फॉलोअर्स. इंस्टाग्राम, यूट्यूब, काय काय, फेसबुक. आपण काय, अरे तुमचे फॉलोअर्स किती आहेत? माझे 1 लाख फॉलोअर आहे, म्हणजे 10 लाख फॉलोअर आहे. का बरं? कारण मला स्वतःला देव व्हायचं.
जेव्हा भगवंत देवाच्या स्थानी बसले आहात ते तिथे काय, मी का नाही तिकडे, झालं आपलं पतन होते. मग आपलं पाऊल भगवंतांच्या दूर जात आहे. आपल्याला भगवंतांच्या जवळ ते पाऊल न्यायचं आहे. तर जेव्हा आपण जप करतो, जेव्हा आपण भक्तांचा संग करतो, ABCD असोसिएशन, बुक रिडिंग, चॅन्टिंग आणि प्रसाद, डाएट, हे जेव्हा फॉलो करतो तेव्हा आपलं भगवंतांच्या समोर पावलं जाणं चालू होतं. सोपं आहे दुसऱ्यांना सांगणं, भगवंतांच्या शरणी जा बस, आणि भगवंत तुमची काळजी घेतील. पण आपल्या हृदयात आपण विचार करायला पाहिजे की मी खरंच ते पाऊल भगवंतांसाठी टाकतोय का मला स्वतःला मोठं बनवायसाठी टाकतोय, हा प्रश्न विचारला पाहिजे. कारण ही जी लढाई आहे ही कोणालाच दिसत नाहीये, ही मी आणि माझी लढाई आहे. तुम्ही दुसऱ्यांना किती तिलक लावा, धोती घाला, शिखा ठेवा, छान प्रवचन द्या, ती दुसऱ्यांना दाखवायसाठी आहे. पण मला माहित आहे माझं आणि भगवंतांचं किती नातं आहे, मी किती पावलं भगवंतांकडे ठेवतोय, हे तुम्हाला कोणालाच दिसणार नाही. म्हणतात ना, हाथी के दिखाने के दात अलग है और खाने के दात अलग है. दुसऱ्यांना आपण किती देखावा करू पण भगवंतांकडून आपण लपू शकत नाही. भगवंत जे आहे ते आपल्या हृदयात आहे आणि ते बघतात आहे की आपण काय करतोय खरं रीत्याने आणि काय करतोय देखावा करण्यासाठी. आणि देखावा भगवंतांना बिलकुल पसंत नाही. एक हाक आणि भगवंत तुमच्या समोर येणार. एक सुंदर उदाहरण म्हणजे परत महाभारताचं उदाहरण. जेव्हा 5 पांडव आणि द्रौपदीला जंगलात पाठवलं असते 12 वर्षासाठी, तर दुर्योधन काही ना काही करतच असतो ना. तर ते एकदा दुर्वास मुनी येतात, दुर्वास मुनींना खूप जेव घालतात, म्हणतात अरे एक काम करा, ते 5 पांडव आहे ना या जंगलामध्ये आहेत, तुम्ही तुमचे 60,000 शिष्याला घेऊन त्यांच्याकडे प्रसादाला जा. ठीक आहे, आणि ठीक या वेळेस जा. ठीक आहे, आता हे बोलतात तर त्याच वेळेस जाऊया. तर काय असते, द्रौपदीकडे एक मटका असतो, त्याचं नाव मला अक्षय पात्र, थँक्यू. तर त्या अक्षय पात्रमध्ये अनलिमिटेड जेवण असते, तुम्ही हजारो लोकांना खाऊ घालता. पण जेव्हा द्रौपदी त्याच्यातून जेवते ते अक्षय पात्र बंद होऊन जाते. आणि जसं द्रौपदीचं जेवण झालं तसं दुर्वास मुनी त्यांच्या शिष्यांना घेऊन आले. युधिष्ठिर महाराजांनी त्यांना वेलकम केलं. ते म्हटले आम्ही आंघोळ करून येतो, तोपर्यंत आमच्यासाठी भोजन तयार ठेवा. काय झालं, युधिष्ठिर महाराज द्रौपदीकडे गेले आणि सांगितलं जेवण तयार करायला. ते म्हटले अक्षय पात्र संपलं, आता काय. एकच जण मला मदत करू शकते. आणि त्यांनी काय केलं, हृदयातून मनातून कृष्णाला बोलवलं आणि एका क्षणात कृष्ण आले. दार उघडलं आणि भगवान कृष्ण, विचार करा, एक पाऊल द्रौपदीने टाकलं, भगवंतांचं स्मरण, आणि कृष्ण आले. आणि आल्यावर काय म्हटले, भूक लागली आहे जेवायला दे. तर द्रौपदी बहिणीसारखी आहे, ती म्हटली काय कृष्णा गंमत करताय, माझं जेवण झालं. नाही नाही काहीतरी असेल. हे बघा अक्षय पात्र दाखवलं, त्यात कोपऱ्यात एक दाणा अटकला होता. भगवंत म्हणले हे बघ. त्यांनी तो एक दाणा घेतला, तोंडात टाकला आणि ढेकर दिली, त्यांचं पोट भरलं. परमपुरुषोत्तम भगवान त्या एका दाण्याने संतुष्ट झाले. विचार करा. आणि मग काय झालं, तिकडे जे 60,000 शिष्य आणि दुर्वास मुनी त्यांचं पोट भरलं. आणि मग कृष्ण म्हटले भीम जाऊन त्यांना सांग जेवण तयार आहे, येऊन जा, आणि जाताना गदा घ्यायला विसरू नकोस. मग भीम असा खांद्यावर गदा घेऊन गेला, ऋषीगण जेवण तयार आहे, येऊन जा. आता दुर्वास मुनी म्हटले पोट भरलंय, खाणार काय, आणि त्यांनी स्वयंपाक तळलं. ते तिथून ते नदीच्या इथून पलायन करून पाळले. पण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की द्रौपदीला विश्वास होता की माझ्या एका बोलण्याने कृष्ण येणार आणि कृष्ण या प्रॉब्लेमचं सोल्युशन देणार. दर असे अतोनात कितीतरी गोष्टी आहेत जे आपण वाचत गेलो, बोलत गेलो तर आपला टाइम पण कमी पडेल. पण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की भगवंत आपल्या सोबत आहे, भगवंत आपली वाट पाहत आहे.
आणि आपण विचारही करू शकणार नाही त्या लेवलपर्यंत भगवंत आपल्याला हेल्प करू शकतात. एक शेवटची स्टोरी सांगतो तुम्हाला. एक राजा होता, त्याच्याकडे 4 राण्या होत्या. पहिली राणी जी होती ती फार काळजीपूर्वक, त्याला सर्वात जास्त प्रेम त्या राणीशी होतं. तो त्या राणीला खूप सांभाळून ठेवायचा, कोणालाच सांगायचं ते. त्याची दुसरी राणी होती, ती खूप सुरेख होती, दिसायला खूप सुंदर होती. तो तिला घेऊन वेगवेगळ्या राज्यात जायचा, म्हणायचा ही माझी बायको आहे, ही माझी बायको आहे, ही माझी बायको आहे. तिसरी राणी होती, ती खूप बोलकी होती, ती अशी दिवस रात्र बोलायचा, दुःख असो सुख असो सर्व बोलायचं. पण चौथी राणी जी आहे ती त्याचं सर्व काळजी घ्यायची, स्वयंपाक करायची, बेड सजवायची, औषधं टायमावर द्यायची, सर्व काही करायची. पण या राजाला ती बिलकुल आवडायची नाही. ते एकदा एक ऋषी आला आणि ते म्हटले, हे राजन, लवकरच तू मरणार आहे. तर राजन दुःख झालं त्याला. ते म्हटले, आता काय करू मी? ते म्हटले, पण मी तुला एक आशीर्वाद देतो, तू एका राणीला सोबत घेऊन जाऊ शकतो. अच्छा, अरे वा. मग आपल्या पहिल्या राणीकडे गेला. त्या राणीला जाऊन म्हटलं की मी आता मरणार आहे, तू माझ्यासोबत येशील का? ती म्हणे, हो मी येईल राजन, पण मी या दाराच्या उंबरठ्यापर्यंत येणार, त्याच्या पुढे येणार नाही. राजाला दुःख झालं. तो कसा बसा दुसऱ्या राणीकडे गेला, जिला तो घेऊन मिरवायचा, सुंदर होती तर. म्हणजे राणी, मी मरणार आहे, तू येशील का माझ्यासोबत? तर राणी म्हटली, अच्छा तुम्ही मरणार? मी लगेच दुसऱ्या राजासोबत पळून जाणार. त्याला एकदम असा शॉक बसला, अरे काय बोलते, मी मेल्याबरोबर दुसऱ्या राजासोबत पळून जाणार? मग कसा बसा तो तिसऱ्या राणीकडे गेला. जसं तिसऱ्या राणीला माहिती पडलं की तुम्ही मरणार आहात, ती ढसाढसा रडायला लागली, एवढी रडायला लागली. राजन म्हटला, आता नक्कीच ही माझ्यासोबत येणार. म्हणले, हे राजन, मी तुझ्यासोबत येणार, पण फक्त स्मशानभूमीपर्यंत, त्याच्या पुढे नाही. तो राजन उदास होऊन डोक्यावर हात ठेवून आपल्या सिंहासनावर बसला होता. तर मागून आवाज आला, हे राजन, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. तिने मागे वळून बघितलं तर चौथी राणी होती, जिचा त्यांनी तिरस्कार केला, पण ती यायला तयार होती. तर आपल्या सर्वांच्या 4 राण्या किंवा 4 राजे असे आहेत. कारण जे पहिलं जे आहे ते कोण आहे? पैसा, प्रॉपर्टी. कोणाला सांगतो का किती प्रॉपर्टी आहे तुमची? प्रभू नको, ते आम्ही माझ्याकडे आपण दांबून ठेवतो, लपवून ठेवतो, पण आपल्या मेल्यानंतर ती उंबरठ्याच्या बाहेर पण येत नाही. दुसरी राणी म्हणजे नाम, शोहरत, फेम. मी बॉडी बिल्डर आहे, म्हातारा झाल्यावर माझी बॉडी बिल्डिंग चालली गेली, कोणी दुसरा बॉडी बिल्डर होईल. मी मेल्यानंतर माझं कोणा दुसऱ्याकडे चाललं जाईल. मी गोल्ड मेडलिस्ट आहे, पण तो एका वर्षासाठी. 2005 मध्ये मला गोल्ड मेडल मिळाले. त्याच्यानंतर 2006 कोणा दुसऱ्यासोबत पळून गेलं, 2007 दुसऱ्यासोबत पळून गेलं. तर नाम शोहरत चालली जाते, पण आपण त्याच्या मागे असतो. रोजी पण नेहमी इंट्रोडक्शन, गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर सुनील, अरे गेलं, कोणीतरी दुसरं घेऊन गेलं. तिसरी राणी म्हणजे कोण? आपले नातेवाईक. खूप बोलतो आपण आपल्या नातेवाईकांशी, दुःख असो सुख असो. आणि ते नातेवाईक जेव्हा त्यांना माहिती पडते की आपण मरणार आहोत, तर काय होते? खूप रडतात, अतोनात रडतात. काही जण बेशुद्ध होतात, मग जागे होतात, परत रडतात, परत बेशुद्ध होतात. पण कुठपर्यंत येतात? स्मशानापर्यंत. त्याच्या पुढे येतात का? नाही. मग ती चौथी राणी कोण आहे? परमात्मा, आपल्या हृदयातले परमात्मा. आपण लक्ष देतो त्यांच्याकडे? नाही. आपलं ध्यान फक्त पहिल्या 3 राण्यांवर आहे. धनसंपत्ती, ऐशो आराम, नाम प्रतिष्ठा आणि नातेवाईक. पण जो परमात्मा आपल्या हृदयात दिवस रात्र आहे, ज्या परमात्म्यामुळे आपलं काय म्हणतात, ज्या परमात्म्यामुळे आपल्या हृदयाचं हार्टबीट चालू आहे. हे सर्वांचा ब्रेक घेऊया आपण लेक्चर. सर्वांनी पहिले श्वास घ्या, थोडं हार्टबीट करा आणि मग आपण चालू करू. असं होते का? नाही, श्वास आपोआप चालू आहे, हार्टबीट आपोआप. अरे आपोआप कसं काय?
आता माझा हात आपोआप हलेल नाही हलणार, मी म्हटलं तर हल्ला, पण श्वास, हार्ट, किडनी, लिव्हर सर्व आपोआप कसं चालू आहे? कारण ती चौथी राणी आपली काळजी घेते, पण आपण तिची काळजी घेत नाही. एक पाऊल त्या परमात्मा समोर ठेवायचं की परमात्मा तुम्ही एवढी काळजी घेताय माझी, काल रात्री झोपेपासून मी झोपेत होतो पण श्वास आणि हृदय तुम्ही चालू ठेवलं, झोपेत मेला, ऐकतो ना, हार्ट अटॅक किंवा श्वास बंद झाले, ॲपनिया, ऋषीला माहित आहे, अचानक श्वास थांबून जाते. पण भगवंत आपली एवढी काळजी घेतात तरी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि ते भगवंत आपल्यासोबत येतात. आता महत्वाचं लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे, जर आपण महालात जातो तर आपली बायको महालात आपल्यासोबत येणार, पण हे जे परमात्मा आहे पुढचा जन्म आपण एका विष्टेमध्ये, स्टूलमध्ये एका जंतूचा जरी झाला तरी ही चौथी राणी आपल्यासोबत त्या विष्ठेमध्ये आपल्या त्या जंतूच्या शरीराच्या आत्म्याच्या सोबत राहते. एवढे भगवंत आपल्याला प्रेम करतात, याला म्हणतात आतोनात प्रेम. आणि तरी आपल्याला भगवंतांबद्दल एक पाऊल टाकायची पण इच्छा होत नाही. हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. हा प्रश्न आपण आपल्या घरच्या परिवाराच्या मित्रगणांना विचारायला पाहिजे. मग आपल्याला कळेल की तो एक पाऊल टाकायसाठी काहीच लागत नाही. फूलवाला फूल घरी देऊन जातो, ते फूल फक्त भगवंतांना अर्पण करा आणि म्हणा हे तुमच्यासाठी आहे, बदल्यात काय पाहिजे? काहीच नको, काहीच नको. बोलणं फार कठीण आहे, तुम्ही जे दिलंय तेच पुष्कळ आहे. आपण कितीतरी बघतात, स्पेशली एबल्ड चिल्ड्रन, ज्यात काही जणांना डोळे नाही आहे, काही जणांना हात नाही आहे, काही जणांना बोलता येत नाही. आपल्याला सर्व काही आहे, पण आपण त्याच्यासाठी भगवंतांचा धन्यवाद नाही करत. भगवंतांना म्हणतो मला हे नाही आहे, मला हे नाही आहे, मला हे द्या. तर जे आहे भगवंत त्याचं संरक्षण करतात, जे नाही आहे ते भगवंत आपल्याला देतात. ये भगवद्गीता 9व्या चॅप्टरमध्ये 22व्या श्लोकात भगवंत स्वयं सांगत आहेत. अजून काय पाहिजे? एक विश्वास असायला पाहिजे. त्या विश्वासाने जेव्हा आपण एक पाऊल समोर ठेवू तेव्हा आपल्याला माहिती पडेल की आपलं भगवंतांबद्दल प्रेम आहे. आणि त्या एका पावलाच्या मोबदल्यात हजारो पावलं भगवंत देतील, त्याची ॲश्युरिटी पण पाहिजे ना. आहे का तुमच्याकडे काही ॲफिडेव्हिट किंवा काही प्रूफ? भगवद्गीतेत कृष्ण, भगवद्गीता आहे, पण ॲक्च्युअल प्रूफ. आजकालच्या लोकांना जादू आवडते. असं मी हातात असं केलं आणि लगेच सोन्याची माळ आली, अरे वा 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 साधू, काय पाहिजे तुम्हाला? मी देव आहे. ओ तुम्ही देव आहात, येस, मला 1 किलो सोनं नाही, हे माळ बस, त्याच्या पुढे नाही. पण ॲक्च्युअल चमत्कार, सर्वात मोठा चमत्कार, प्रभुपादांना विचारलं ना, इज देअर अ गॉड? भगवंत आहे का? काय प्रूफ आहे? हे बघा, हे माझे शिष्य, तुम्ही जे म्हणाल ते 4 नियमांचं पालन तोडायचे, चरस, गांजा, दारू, सिगरेट सर्व काही करायचे. पण भक्ती झाल्यानंतर बघा त्यांचा चेहरा किती खुललेला आहे, किती प्रसन्न आहे. त्यांच्यात बदलाव आणलेला आहे कारण त्यांनी भगवान कृष्णाचा हरिनामचा जप केलाय. 2 उदाहरण अजून प्रभुपादांचे सांगतो. भारतीय विद्याभवन मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीमध्ये प्रभुपाद एकदा लेक्चर द्यायला गेले 1972 मध्ये, 72 का 71, आय डोंट नो द एक्झॅक्ट इयर. आणि प्रवचन झाल्यानंतर ते बाहेरच्या पायऱ्यांवर आले आणि त्यांच्याकडे काठी होती. ती काठी त्यांनी अशी समोर केली आणि म्हटली की इथे आपलं एक मंदिर असायला पाहिजे. बाजूला त्यांचे शिष्य श्यामसुंदर प्रभू होते. सर्वांनी ऐकलं, ते चाललं गेलं, कारण जुहूचं मंदिर एवढं मोठं होतं, तेच सांभाळता नाकी न होत होते. पूर्ण मुंबईचं सर्वात मोठं मंदिर होतं ते, एकमेव मंदिर. आणि नंतर प्रभुपाद 1977ला भगवद्धामला गेले आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट 8-10 वर्षांनी त्याच ठिकाणी ज्यांनी तिथे ते बोट दाखवलं होतं, काठी दाखवली होती, त्या काठीचा रोडचं नाव आहे 7KM मुंशी मार्ग. आणि त्या मार्गावर एक मंदिर आहे ज्याचं नाव आहे श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर. आणि मला वाटतं 1990 का काहीतरी 95ला तेच श्यामसुंदर प्रभू जे प्रभुपादांच्या बाजूला उभे होते जेव्हा प्रभुपादांनी हे वक्तव्य केलं होतं, ते त्या मंदिरात आले
मी तेव्हा नव्हतो, मला वाटते प्रभूजी वगैरे असतील, आणि मला नंतर सिनियर डिवोटीजने सांगितलं, आणि त्यांना व्यासपीठावर बसवलं, त्यांनी लेक्चर दिलं, आणि त्यांचा शेवटचा क्षण त्यांनी हा सांगितला की श्रील प्रभुपादांनी म्हटलं होतं की इथे एक मंदिर असायला पाहिजे. आम्ही सर्व विसरलो, पण भगवंत नाही विसरले, आणि त्याच भगवंतांनी आज तिकडे एक सुंदर मंदिर बांधलं आहे जे पूर्ण जग प्रसिद्ध आहे. ते आहे राधा गोपीनाथ मंदिर. भक्त जे म्हणतात कृष्ण ते टाळू शकत नाही, आणि श्रील प्रभुपादांनी एक वाक्य दिलेलं आहे आपल्या सर्वांसाठी. श्रील प्रभुपाद म्हटले, तुम्ही या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये भक्तांच्या संघात राहा, बस, जस्ट टे. पण आमची लायकी होणार का वैकुंठ धामामध्ये? कणभर सुद्धा राग, लोभ, मोह, मद, मत्सर, काम नसायला पाहिजे, तरच आपल्याला गोलोक वृंदावनमध्ये जायला मिळेल. आहे का आपली लायकी? ते अरे हळू लागलं नाही ना, तरच आपली लायकी व्हायला पाहिजे. पण आहे का? होणार का? उत्तर आहे नाही. पण श्रील प्रभुपादांनी एक वाक्य सांगितलं आहे, जरी तुम्हाला त्या लेवलवर जाता आलं नाही, पण तुम्ही भक्तांच्या संघात असाल तर माझ्याकडे एक बॅकडोर एंट्री आहे. तुम्ही फक्त माझी धोती पकडून ठेवा, मी तुम्हाला गोलोक वृंदावनला नेईल. हे प्रभुपादांचं वाक्य आहे, माझं नाही आहे. जसं श्यामसुंदर प्रभूंनी सांगितलं, सर्व विसरले पण कृष्ण विसरले नाही, आणि आज तिथे राधा गोपीनाथ मंदिर आहे. तसंच प्रभुपाद म्हणतात आहे की मी तुम्हाला घ्यायला येईल, मी तुम्हाला घेऊन जाईल, फक्त तो एक विश्वास ठेवा, आणि त्या विश्वासाने एक पाऊल भगवंतांच्या चरणी, कृष्णाच्या भक्ती मार्गाकडे न्या, बाकी कृष्ण सांभाळून घेईल. अजून एक उदाहरण तुम्हाला, अजून तुमचं काय म्हणतात निष्ठा स्ट्रॉंग करण्यासाठी. प्रभुपादांनी म्हटलं होतं, जो कोणी पाकिस्तानमध्ये जाऊन प्रचार करेल मी स्वयं त्याला घ्यायला येईल. तर 2-3 प्रभुपादांचे शिष्य म्हणले, चला आपण जाऊया. ते गेले पाकिस्तानमध्ये, त्यांनी प्रचार केला तिकडे. त्यांच्यापैकी एक संन्यासी काही वर्षापूर्वी त्यांनी त्यांचा देह त्यागला, पण जेव्हा ते आपला देह सोडत होते तर त्यांच्या वरती पण प्रभुपाद लावला होता, कारण त्यांना बसताही येत नव्हतं, त्यांना उठताही येत नव्हतं, त्यांना पाणी कोणीतरी पाजायचं. आणि त्या शेवटच्या श्वासामध्ये त्यांचे डोळे मोठे झाले, ते उठून बसले, आणि त्यांनी समोर म्हटलं प्रभुपाद, आणि त्यांनी त्यांचा प्राण त्यागला. हे आत्ताचं क्षणचं आहे, कारण प्रभुपादांनी म्हटलं होतं की जो कोणी पाकिस्तानमध्ये जाऊन प्रचार करेल मी त्याला स्वतः घ्यायला. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जायला पाहिजे, इट इज यू शुड नॉट, काय म्हणतात, कॉपी नाही करायचं, आपण त्या लेवलवर नाही आहोत. पण एक उदाहरण देण्यासाठी की प्रभुपाद स्वयं त्यांना घ्यायला आले, कारण त्यांनी सांगितलं होतं मी येणार. एवढा विश्वास, एवढे एक्झाम्पल्स, सतयुगापासून ते कलियुगापर्यंत, ते प्रभुपादांच्या आतापर्यंत 10 वर्षापर्यंत एवढे उदाहरण आपल्याकडे आहे. फक्त एका गोष्टीसाठी आपण सर्वांनी एक पाऊल भगवंतांकडे यायचं. तर आजच्या लेक्चरचा तोच मेन हे होता की प्रयत्न करूया की दर एका लेक्चरनंतर आपण एक माळ जप करतोय, त्या दर एका जपमध्ये प्रार्थना करूया की आपण एक पाऊल भगवंतांच्या समोर टाकतोय, आणि अश्युरिटी घेऊया की हजारो पाऊल भगवंत आपल्याकडे नेत आहेत, त्याला काहीही डाऊट नाही आहे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की.